झालं का? गावच्या ग्रामपंचायती म्हणजे टग्यांचा बाजार आणि त्याच्यामध्ये बसून केलेली गावगुंडगिरी आणि गावातील सर्वसामान्यांना देत असणारा त्रास आहे. आता हे जे लोक माझ्याकडे आले, तुमचं गाव कोणतं? लय इंटरेस्टिंग आहे बरं का. तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा, लय इंटरेस्टिंग आहे. तुम्ही कारभार कसा केला जातो, सर्वसामान्यांना त्रास कसा दिला जातो, हे सगळं तुम्हाला सांगणार आहे. आणि याच्यामध्ये काय म्हणतात ना, ग्रामसेवक, त्यानंतर सरपंच, त्यांनी दिलेला ठेकेदार, या सगळ्यांनी मिळून केलेला हा कारभार असतो. आणि शेवटी सर्वसामान्यांनी प्रश्न विचारला की त्याच्या बोकांडी बसायचं आणि त्यालाच परत दमदाटी करायची. या पोरांना तर तलवारीने मारायची धमकी दिली. कशाने? तलवारीने. तुमचं गाव कोणतं? मुक्काम पोस्ट हैबतपूर, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. इथली ही माणसं आहेत. ही सगळी कागद घेऊन यायला माझ्याकडे काही येडी नाही आहेत. आता याच्यामध्ये मी जेव्हा बघतोय तेव्हा यांनी जो माहितीचा अधिकार दिलाय त्याच्यामध्ये साधारणतः प्रत्येक हे जे प्रोसिडिंग बुक आहे याच्यावरती सरपंचाची खोटी सही आहे. सरपंचाची खोटी सही आहे. मग मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग व्हिडिओ दाखवतो. तो व्हिडिओ दाखवा. ग्रामसेवकाला बाजूला काढले, सरपंच कुठंच नाहीये आणि कारभार करणारा टग्या तुम्हाला मी दाखवतो. आता इथं मागे ग्रामसेवक आहे, बिचारा उभा आहे. हा, मग आता हे ग्रामसेवकाच्या खुर्चीवर बसण्याचा या टग्याला नेमका अधिकार कुणी दिला, हा मला प्रश्न पडलाय. हे असेच टगे प्रत्येक गावागावामध्ये झाले ते. आता हा कोणताच पदाधिकारी नाही, ना सरपंच आहे ना कोणता सदस्य आहे. पण दमबाजी बघा. तुम्ही जर त्या झाडाला पाणी घातलं नाही, ते झाड लावता तुम्ही गावातच होत्या. सर्वसामान्यांनी माहिती मागितल्यावर तुम्हाला माहिती कशाला पाहिजे हे हा टग्या म्हणतोय. हे सरपंचाच्या आणि ग्रामसेवकाच्या खुर्चीवर बसलेला आहे, कोणताही अधिकार नाहीये. हे लय भारी भारी गोष्टी सांग. तुम्हाला काय म्हणले ते? तलवारीचे फोन डायरेक्ट. आणि ते काय म्हणतात, पोलीस स्टेशनला किती लाखात विकत घेते? त्याला बोलले मला तर म्हणे बाईकच्या नादी लावून याचा व्हिडिओ वगैरे घेऊ, ऑडिओ वगैरे घेऊ म्हणे त्याचा. पोलीस स्टेशनला 50,000 देऊन बाईला 50,000 देऊ म्हणे. चौकटगट्टीतली बाई आज सांगितलं त्याचा कार्यक्रम वाजून टाकू म्हणे डायरेक्ट. आता मी जेव्हा ही कागद पडताळली याच्यामध्ये उपसरपंचाच्या नावे पैसे काढलेले आहेत, त्यानंतर सरपंचाच्या पोराच्या नावाने पैसे काढलेत, ठेकेदाराच्या भाच्याच्या नावाने पैसे काढलेत, ज्याच्यामध्ये काही संबंध उरत नाही पैसे काढण्याचा. जेव्हा या पोरांनी ही लिस्ट दिली होती, थोडकी नाहीये, माहितीची याची भली मोठी लिस्ट दिली होती. तर या लिस्ट मधली कागद देत असताना अगदी चेंगुसवाने दिलेत आहेत ग्रामसेवकांनी. मग मला त्या भ्रष्ट ग्रामसेवकांना विचारायचे, तुम्हाला माझ्या व्हिडिओचा एवढा राग आला होता बरोबर, मी भ्रष्ट ग्रामसेवकांनाच बोललो होतो, जे चांगले आहेत, ज्यांनी ज्यांच्या आयुष्यामध्ये नोकरीच्या पूर्ण आयुष्यात 1 रुपयाही नाही खाल्ला, मग त्याने 1 बी रुपया खाल्लेला असू द्या, ज्याने 1ही रुपया नाही खाल्ला त्याच्यासोबत माझं काही वैर नाहीये. पण ज्याच्या आयुष्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचा सरकारी यंत्रणेमधून आलेला भ्रष्टाचार करून 1 बी रुपया खाल्लाय, त्या प्रत्येकाला माझं तेच म्हणणं असेल जे मी आधीच्या व्हिडिओत बोललोय. मग आता ही पोरं जी आलेत आहेत, ही सगळी कागद जी तुम्ही बघताय, आता हे बीडीओनी स्पष्ट आदेश दिलेत की बाबा या लेकरांना जी काही माहिती लागते ते स्पष्टपणे देऊन टाका. हॅलो, स्पष्टपणे बीडीओने सांगितलं की माहिती देऊन टाका. पण असते ना, गावामध्ये 3 लोक असतात,
आता या ग्रामपंचायतीमध्ये सरपंचाचा काहीच रोल नाहीये, कारण की सरपंच ही महिला सरपंच आहेत आणि त्या मला नाही वाटत की शिक्षित असतील म्हणून, शिक्षित नाही आहेत. आता याचे जेव्हा मी हे सह्या बघतोय त्याच्या वेळेस आता इथं जे सह्या आहेत त्या पूर्ण सह्या दुसऱ्या कोणत्या तरी व्यक्तीने मारलेल्या आहेत हे स्पष्टपणे दिसत आहे. मग मला एक प्रश्न विचारायचा आहे, ग्रामसेवकांना लय राग आला होता बहुतेक. तुम्ही शासनाचे सचिव आहात, ग्रामपंचायतीचे सचिव असता, मग तुम्ही जे हे बघताय, आता बघा तुम्हाला मी सहीचा नमुना दाखवतो, जरा जवळ घे. हिथं सही कशी केली आहे बघा, दिसली? त्याच नंतर हिथं सही बघा, त्याच्यानंतर हिथं सही बघा, आहे का नाही गंमत? त्याच्यानंतर इथं सही बघा, आहे का नाही गंमत? इथं सही बघा. मग ही जी सरकारी यंत्रणा आहे आणि या ग्रामपंचायतचा ग्रामसेवक काय झोपा काढतोय का? या प्रोसिडिंग वरती सह्या करत असताना तुम्हाला समजत नाही का खोटी सही केली? बरं, ह्या ज्या सह्या केल्या या सह्या या ग्रामसेवकांच्या समोरच केल्या. ग्रामसेवक हा आता तुमच्या पदाचं नाव बदललंय, ग्राम विकास अधिकारी केलेलं आहे. तुम्हाला राग येत होता त्या सेवक पदाचा बी, पण तुम्ही सेवकच आहात, सर्वसामान्य जनतेसाठी तुम्ही सेवक आहात. मग तुम्ही ह्या सह्या करत असताना तुम्हाला माहित असतं सगळ्या गोष्टी, तुम्ही त्या ग्रामपंचायतच्या तिजोरीचे मालक नसून रखवालदार असतात. त्याच्यामध्ये सरपंच अनियमितता करतोय, गावातला एखादा टग्या येऊन अनियमितता करतोय, तर त्याच्यावरती तुमचा धाक आणि वचक असला पाहिजे म्हणून तुम्ही तिथं असतात. एकंदरीत बोलायचं झालं तर गावच्या ग्रामपंचायतीच्या पैशाचं कुलपाच्या चाव्या तुमच्या हातात असतात, पण त्याच चाव्या तुम्ही कोणाला बी देतात. तुम्ही सांगा, तुमचे एक्सपिरियन्स सांगा, कळू द्या आमच्या जनतेला. आमचं असं आहे, आम्ही ज्यावेळेस गावामध्ये हा पाऊल उचलला होता, माझ्या गाव टाकायचं, तर त्यावेळेस सरपंचाचे जे हसबंड आहेत त्यांना पण आमच्यापासून अडचण होती. त्यांचा मुलगा पण आहे ना, त्याच्या नावाने बिलं काढलेले, तर ते आम्हाला असं म्हणजे खोटी आपा पांगवली की यांना आम्ही 10 लाख रुपये मॅनेज करू म्हणजे सगळ्याला. तो साऱ्या गावामध्ये अशी दौंडी देत होता. ज्यावेळेस आम्ही त्याला समक्ष विचारलं, म्हणलं तुला कोण बोललं, समक्ष घेऊन बोललं त्याला, तर त्याचे एकदम तोंड गप्प झाला, त्याच्या वडीलचं पण तोंड गप्प झाला, आणि बाकीचे आहे त्यांची इतर जे गुंडगिरी करणारे मित्र कंपनी. मग आता तुमचं तर लाईव्ह झालंय, तुम्हाला घरी गेल्यावर मारून टाकलं. आता इथून गेल्यावरती कंडिशन खूप बेकार होणार आहेत. आता आम्ही गावात जर पाऊल ठेवला तर तिथून पुढे आता आमच्यासोबत जे काही म्हणतील जिम्मेदार तेच राहणार आहे. असं आम्ही आता अर्ज पण करणार आहेत, ऑफिसला अर्ज पण देणार आहे. म्हणजे प्रश्न हा मला पडतो की तलवारीने भुकसून टाकायची भाषा, किंवा तुम्ही प्रश्न उचलू नका, घरच्यांना दबावात घेणं, या सगळ्या गोष्टी म्हणजे कशासाठी नेमक्या? अरे दलिंदरांनो, तो पैसा तुमच्या बापाने कमवून त्या ग्रामपंचायतमध्ये नाही टाकला रे, तो सर्वसामान्यांनी टॅक्स रुपी सरकारकडे भरला आणि सरकारने तोच विकास कामांसाठी पाठवला. हा, ठेकेदाराचं मार्जिन असतं, त्याला तो ठेकाचा काय म्हणतात, तो व्यवसायच आहे, त्याच्यामध्ये तुमचं मार्जिन ठेवलेलंच आहे ना, पण अख्खच काय भस्म्यासारखं खाणार दलिंदरांनो. तर ही परिस्थिती आहे. तुम्हाला मी सह्या तर दाखवल्याच, तुम्हाला एकाही सहीमध्ये साम्य दिसणार नाही. आता हे बघा, त्यानंतर हे सरपंच बदललंय वाटतं, बरोबर ना? आता दुसरे महिला सरपंच आहेत. आता मला नाही वाटत की या महाराष्ट्रामध्ये 100% ज्या महिला सरपंच आहेत त्याच्यापैकी मला वाटतं 90% महिला तर स्वतः कारभार हाकतच नाहीत. आता तुम्ही बघा, इथं या महिला सरपंच आहेत, यांची सही बघा, ही सही एक बघा, आणि त्याच्यानंतर ह्या दुसऱ्या सहीमध्ये बघा, आहे का फरक? त्याच्यानंतर दिसलं का अक्षरांमध्ये बदल? ही गंमत आहे. मग मला काय प्रश्न पडतो, लोकप्रतिनिधी आहे, भारतीय लोकशाही ही लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य असून इथं कोणीच स्वायत्त नाहीये, इथं प्रत्येकाला कोणी ना कोणी पाचर ठोकून दिलेली आहे. जर लोकप्रतिनिधी चुकीचं काही करतायत तर त्याच्यासोबत त्यांच्यावरती वॉच ठेवण्यासाठी, वचक ठेवण्यासाठी ही सरकारी यंत्रणा असते, प्रशासन असतं. मग हे जे गंगापूर तालुक्याचे बीडीओ आहेत, तुम्ही या गोष्टी बघत नाहीत का? तुम्ही का तिथं गरम करायला ठेवलेला आहात का? आता हे पोरं तुमच्याकडे खूप वेळा येत आहेत, तुम्हीच हा आदेश दिलेला आहे. कुठे गेला? आता यांच्या गावात घंटा गाडी पण आहे का?
आम्हाला तर नाही माहिती पण मंजूर करून वाचतो का घंटा? काहीच नाही गावातला कचरा त्याच ठिकाणी पडलेला आहे, जिथं रस्ते त्याच ठिकाणी कचरा आहे. कचरा कोणती केली ती सांग रे, ते कसं आहे कचरा कोणतीचं नाही सांग ते लाग मारायचं काय सर त्याला मी वैयक्तिक जरी एक लाख मारली तरी पडून देईन. एवढं चांगलं काम केलं. एवढी चांगलं आहे का हे बघायचं. आता मी यांचं ऍप चेक केलं, म्हणजे सिस्टीमला दिसतं ना यांनी कामं केलेली अपलोड केलेली, तर त्याच्यामध्ये इन्व्हर्टर कोणाच्या घरी? ठेकेदाराच्या घरी. त्याच्या भाच्याच्या घरी काय नाही. म्हणजे जे इन्व्हर्टर ग्रामपंचायतने ते इन्व्हर्टर पाण्याची जी म्हणजे स्वच्छ पाणी गावासाठी पिण्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी त्याच्यासाठी इन्व्हर्टर खरेदी केलं असतं, तर ते इन्व्हर्टर बसवलंय ठेकेदाराच्या भाच्याच्या घरी. कॅमेरे पण कॅमेरे कुठे? त्यांच्याच घरी त्यांच्याच घरी. लोकेशन वेगळं दाखवते आणि सामान वेगळ्या ठिकाणी. म्हणजे हा सगळा भ्रष्टाचार आहे. आणि आतापर्यंत आम्ही जेव्हा माहिती काढायला लागल्यापासून असा अनुभव आलाय हा तर ते पैसे आधी काढते ते नंतर काम करतात. हा. ते पण त्या पैशातले त्यातले 20-30% घरातले. आता हे जे लोकेशन आहे, हे लोकेशन कोणती ग्रामपंचायतची जागा नाहीये. इथं इन्व्हर्टर आहे, म्हणजे इन्व्हर्टर घेते हे फोटो अपलोड केलेला आहे, लोकेशन अपलोड केलेलं आहे. हे कोणती ग्रामपंचायतची जागा नाही किंवा ते आरओ फिल्टरची जागा नाहीये, हे आहे ठेकेदाराच्या भाच्याचं घर. आणि आमच्या आहे का नाही गंमत? बरं का, आमच्या गावामध्ये न सरपंचाला बसायला ग्रामपंचायत तुम्हाला तलवारीने मारल्या, मला काय मारले? माझी तर सुपारीच द्यायचं आहे हो. आता आमच्या गावामध्ये न सरपंचाला बसायला जागा आहे, न उपसरपंचाला बसायला जागा आहे, न ग्रामसेवकला बसायला जागा आहे. आता यांच्या ग्रामपंचायतचा मी एक व्हिडिओ दाखवतो, म्हणजे गावची ग्रामपंचायत कशी असावी. हे गावची ग्रामपंचायत आहे, हे वरती पत्रे आहेत, या पत्र्याला मध्ये बॉक्स आहे, पत्रे काढले होते. त्याच्या बाजूलाच पाण्याचा फिल्टर आहे. आता त्या पाण्याच्या फिल्टरची एवढी स्वच्छता आहे, माझी तुकाराम मुंडे साहेबांना विनंती आहे की ह्या ठेकेदारासहित सरपंचासहित ग्रामसेवकासहित सगळ्यांवर गुन्हा दाखल करा. हेच पाणी हे गावाला पाजतात. आता या पोरांनी माहितीचा अधिकार मागिवला की ह्यांची पळापळ बघा कागद गोळा करायला. नाही हे आता आतापर्यंत काय झोपा काढत होते का? याच्यामध्ये ग्रामसेवक पण आहे. आता हे ग्रामसेवक आहे, यांची पळापळ बघा फक्त. हे बघा दिसलं आहे राडा कागद गोळा करण्यासाठी, म्हणजे हे कागदाचं कपाट आहे. किती म्हणजे प्रेमाने किती ठेवलं असेल. मग ही जिम्मेदारी कोणाची आहे? ग्रामसेवकाचीच आहे ना. मग आम्ही बोलल्यानंतर जसा तुम्हाला राग येतो, तसंच तुम्ही लाखाच्या वर पगारी घेत असताना तुम्हाला कामं नीट नाही केल्यावर राग नाही येत का? की बाबा आपण कामं नीट केली पाहिजेत. आणि प्रत्येक गावामध्ये आता ह्या लेकरा, मला नाही वाटत ह्यांना कोणाला सरपंच व्हायचं का? नाही. हे पोलीस भरती करतायत, हे शिक्षण घेणारीच लेकरं येतं. हे काय तुम्ही इलेक्शन लढलात का आधी? हे का? मग आता हे स्वार्थापोटी तर माझ्याकडे आलेले नाहीये. यांना फक्त वाटतं की बाबा गावामध्ये येणारा पैसा गावामध्ये खर्च व्हावा आणि गावातल्या लोकांचं जीवनमान उंचावं. पण इथं उंचवायचं सोडून ह्यांनाच गाडायच्या कल्पना चालू आहेत. आता इकडे मागच्या ज्यावेळेस उन्हाळा चालू होता ना, तर गावामध्ये पाण्याची इतकी टंचाई होती, पाण्याचा सोर्स कुठंच नव्हता. माझ्या घरासमोर एक हापशा होता, तिथून इतर सगळे लोक हापसून दिवसभर हापसून पाणी न्यायचे. नंतर मग आम्ही त्यांना हा प्रश्न विचारला, हापसं काढून नेला काय ठेकेदार? बरं का. नंतर आम्ही त्यांना प्रश्न विचारले, तर ते आम्हाला काय बोलले, पाण्याला तिथं मारामारा करायला लागते म्हणे, लोकांना पैसे द्यावे लागते म्हणे. आम्ही तिथं स्वतः वैयक्तिक पाण्याला गेलो म्हणे, तुम्ही एक दिवस चाला म्हणे. आम्ही सगळ्याचे सगळे मुलं तिथं पाण्याला गेलो आणि पाणी आणायला आम्ही सगळे गेलो, पाणी आणलं आम्ही. आणि गावाच्या ग्रुपवर त्यांनी स्वतः वैयक्तिक काय टाकला माहिती का? टिंब ठेकेदारामुळं आमच्या गावामध्ये आज पाणी यशस्वी झालं, म्हणून मी माझा जेसीबी पाठवला आणि आज गावाला पाणी पुरेपूर आलेलं आहे. आणि आम्ही काय तिथे काय गोठ्या घ्यायला गेलो, हा जेसीबी बिल पण दाखवलं तुम्हाला पाण्यासाठी. हा पाण्यासाठी जेसीबी त्यांचा होता ना, तर बिल किती लागलं बघा. 42,000. 42 आधीच काढलेले होते. 2 महिने आधी काढलेले. आणि याच्या आधीची गावाची पाणीपट्टी सुद्धा येईल होती तिकडे वरती कालवा पाटबंधाऱ्याला. आता याच्यामध्ये ही माहितीच्या अधिकारात दिलेली माहिती आहे. फक्त नमुना याच्यामध्ये माहिती दिली आहे, पण निम्म्यापर्यंत, निम्मे बी नाही, 25% सरपंचाच्या सह्यात. त्याच्यानंतर सह्याच नाहीत, फक्त ग्रामसेवकाच्या सह्या.
मग मला त्या दिवशी 4-2 लय हुशार, अति हुशार, लय चांगले हुशार ग्रामसेवकांनी फोन केला आणि म्हणे आमच्या हातातच काय नसतं. मग झाकण झुल्यांनो, तिथं फक्त ग्रामसेवकाचीच सही कस काय, सरपंचाची बी पाहिजे ना. हा, तुमच्या हातात काही नाहीये तर कारभार कस काय चालतो? मग हे रोकड वहीचा कारभार आहे, काय म्हणतात, सामान्य रोकड वही असते त्याचा कारभार आहे, याच्यावर फक्त ग्रामसेवकाची सही आहे. मग सरपंचाची सही का नाही? जर सरपंचाच्याच मनावर सगळं चालतंय तर असं काही नाहीये. सगळे एकत्रित मिळून वाचा 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 करतात सगळीकडे आणि त्याचे परिणाम आहेत की भारतातील, या महाराष्ट्रातील जी गावं आहेत ही सुधारलीच नाहीत, बदललीच नाहीत. लय भारी भारी इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. माझी बोगस मतदाराला बी गावात पडतो. हा बोगस मतदान बाहेर आणि लोक त्यांना गावात पडतील. कसलं? ओपन प्लॉटवर बसवून. जे असं झालंय, त्यांना मतदान जाहीर करून असं झालंय की ज्यावेळेस ठेकेदार SIR मध्ये. ज्यावेळेस ठेकेदार उपसरपंच होते ना, त्यांनी गावामध्ये जवळजवळ 100 ते 200 लोक अशी येऊन बसवले की त्यांचे मतदान वगैरे काही नाही. स्थायिक पण तिथले नाही. तर इलेक्शनला यांचे मतदान त्यांना काय मिळते? ते लोक काय फक्त एक 90 वारी आणि 4-5 रुपये विकून जातात. ज्यांचं अजून आधार कार्ड नाही त्यांना घरकुलं मंजूर करून दिलेली. हा, त्या लोकांना. आणि जे स्थायिक लोक 40 पण विचार करा तुम्ही, याच्यामध्ये जो व्यक्ती मी तुम्हाला खुर्चीवरती दाखवला त्याचा काहीच अधिकार नाहीये. सामान्य गावचा नागरिक आहे, ठीक आहे, मानाने मोठा असला तरी सरकारवरती खुर्चीवरती बसण्यासाठी एक तर पद पाहिजे आणि पदासोबत लायकी बी पाहिजे. पण त्याच्यावरती बसून कारभार हाकण्या एवढे आपण एवढे अक्कलवान झालो का हे बी बघायला पाहिजे. दुसरी गोष्ट, ही जी लेकरं आहेत ही सर्वसामान्य घरातून आहेत, कोणत्याही प्रस्थापित कुटुंबामधून नाही आहेत. विशेषतः हे आदिवासी समाजाचे, त्याच समवेत मागासवर्गीय समाजाची सगळी लेकरं आहेत. त्या ठेकेदाराने जर यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला तर टीम गब्बर तुमच्यासाठी मी स्पेशल काढून ठेवलेली आहे. तुमच्यासारख्यांचाच बंदोबस्त करायचा आम्हाला. कारण की खोरांनो, कुत्र्यांनो, डुकरांनो, दलिंदरांनो, अख्ख्या गावाचा खाऊ खाऊ मोठे झालात तुम्ही. तुम्हाला बोलल्यावर जसा राग येतो, पैसे खाताना तुम्हाला लाज का वाटत नाही? पैसे खाऊ नका ना, तुम्हाला कोणी बोलणार नाही. या पोरांच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर याला सर्वस्वी यांच्या गावचा जो ठेकेदार आहे, हे आता कंप्लेंट करणारच आहे, तोच यांच्या गावचा सरपंच, यांच्या गावचा ग्रामसेवक, तसेच उपसरपंच बी असू द्या आणि त्याच समवेत गट विकास अधिकारी जे BDO आहेत गंगापूर पंचायत समितीचे, ते पण जबाबदार असतील. कारण की तुम्हाला वारंवार जर गोष्टी तक्रारी करून समजत नसतील तर तुम्हाला एकदा टीम गब्बरचा दणका द्यावाच लागेल. ही आहे स्टोरी आणि ही प्रत्येक गावची स्टोरी आहे. हे फक्त मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला, ते बी पुराव्यांसहित. हे सगळे पुरावे अजून लय मोठे, खाली पिशव्या भरलेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे आणि हे प्रत्येक गावात आहे. विकास कुठेच झाला नाही पण पैसा उचलल्या गेला, काम कुठेच झालं नाही पण पैसा उचलल्या गेला, घंटा गाडी कुठंच फिरली नाही पण घंटा वाजून पैसे उचलल्या गेले आणि दलिंदर मोठे झाले. भिकारचोटांना तुम्हाला ते कधीच पचणार नाही, तडफडून मरताल तुम्ही. हा, आता हे श्राप फ्रीप नाहीये, हे आमच्या हृदयामधून निघणारा तळतळाट आहे की आम्हा सर्वसामान्यांवरती खर्च करायला येणारा पैसा, आमच्या सर्वसामान्यांच्या विकासासाठी येणारा पैसा जर तुम्ही टग्यासारखं मधीच चोरी करत असाल तर तुम्हाला माहितीये बघा, जुने दरोडेकर होते जंगलांमध्ये असणारे, त्यांना लोक तळतळाट द्यायचे की तुझं कधीच चांगलं होणार नाही. तशीच परिस्थिती आहे. भ्रष्टाचार बंद करा, आम्ही तुमचा सत्कार करू. भ्रष्टाचार केला तर तुमच्या तोंडात जोडे मारायला पण आम्ही कमी करणार नाहीत. कारण की या देशाचा यूथ जागा होतोय, सर्वसामान्य लेकरं जागी होत आहेत आणि या कायम लक्षात ठेवा, भारत देशामध्ये सगळ्यात जास्त हा युवा आहे. या देशामध्ये सगळ्यात जास्त युवक राहतात. एकदा का युवकांच्या हातात आलं की तुमची ढुंगणं लाल व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळं सुधरा आणि या ग्रामपंचायतीची चौकशी तर आता 100% होणार. धन्यवाद.